ब्रह्म आहे कदम बाबा. पण रागावलेच ना. भक्तविन पशु कशाशी वाढला सटविन नेला काहीचा नाही. रागावणच आहे. त्याच्याही पुढे रागावले. काय माय गेली होती. आता हे चांगलं बोलणं आहे काय नामदेवराय? का झालं हे? उपदेशानं माणसं ऐकत नाही म्हणून रागावले. आणि रागावूनही समाज ऐके ना. मग नाईलाजानं पाया पडले. लागुण्या पाया जना विनवित. याचा अर्थ असा लावून घेऊ नका की संत पाया पडतात म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहे ना आम्ही मोठे आहे. कारण जे पाया पडतं ते लहान आणि ज्याच्या पाया पडते मोठं. लहान माणसं पाया पडतात, मोठे आशीर्वाद देतात आहे ना. असं समजायचं नाही की आता एक तास होऊन गेला आणि पाया पडणं चाललंय संताचं म्हणजे आम्ही मोठे झालो. अरे अजिबात नाही. बाप पाया पडतो मुलाच्या म्हणजे काय मुलगा मोठा झाला का? बापच आहे. मग पाया पडतो म्हणजे अरे पाया पडायची इच्छा नाही ना बापाची. मग त्या मुलानं त्याच्यावर पाया पडायची वेळ आणली राजा, म्हणून नाईलाजानं पाया पडतो रे. तसं समाजानं नाईलाजानं पाया पडायची वेळ संतावर आणली म्हणून पाया पडतात. याचा अर्थ आम्ही मोठे ते छोटे असं समजायचं नाही. तळमळ आपल्याबद्दलची असल्यामुळे लागुण्या पाया जना विनवित. लागुण्या पाया जना विनवित. आपण पाया पडता विनवणी करता, पाया पडता विनवणी करता. नेमका उद्देश काय? एवढाच उद्देश. मुखी बोला दत्त वारंवार. आता दत्त जयंती आहे, जेवणही आहे. जेवण झाल्यावर उद्यापासून दत्त 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 नामचिंतन करायचं. ठीक आहे महाराज, पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणसं सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे नाही मोजता येत त्याला तुम्ही विचारा, चालतो का रे महादेव कुठं ऊस तोडायला? हाजरी सांग ना. हाजरी. नामदेवराव आधी हाजरी विचारतं, हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतं. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती. पण हा काळ पूर्वीचा आहे बरं का. पूर्वी पाटील लोकांनी खूप मजा करून घेतली रे बाबा. अरे तो बिचारा दिवसभर उपवासी नांगर हाणायचा, संध्याकाळी काय काम पूर्वी. अंथरूण पांघरून सगळ्या परिवाराचं अंथरूण पांघरून गड्याला करावं. पुन्हा सकाळी ते पाणी भरायचं माठ डोक्यावर घेऊन. 50 माठ एका मोठ्या टंकीत बसायचे. तेवढं पाणी घामाघूम जनावराची शेण काढणं, हे कडवा चारा वैरण पाणी. मग न्याहारी करून लगेच यायचं, शेतात जायचं, भाकरी बांधून दिवसभर नांगरट करायची. संध्याकाळी पुन्हा बैलाचा चारा पाणी, पुन्हा त्यांचं अंथरूण पांघरून सगळे करून पुन्हा विनवणीनं म्हणायचं, येतो मालक. कधी? रात्री 9ला. हमरा इकडे मालक, माझे पाय दाबून दे. सांगा दादा नांगराला कोण गेलतं? पाटील गेलता का? ह्या ना भोगा ना. आता साज भी कभी बहुत. अरे पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-25 मजूर दारात येऊन बसायचा. जुना काय, आता जुनी मंडई बसलेली आहे. पाटील उठला म्हणजे विनवणी, काम द्या मालक, काम द्या गरीबाला, काम द्या मालक, गरीबाला काम द्या मालक. आता उलट झालं. तांबड फुटायच्या आधी मालक मजुराच्या दारात, कामावर ये. नाही जमत, आजच्याच दिवस आहे. नाही जमत, अरे आजच्या दिवस नाही जमत पाटला. अडचण सांग, माझी बायको घरी नाही. तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. नामदेवराव प्रयोजन, महादेवराव प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही आता 1.25 तास झाला म्हणताय मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त, मुखी बोला. ठीक आहे, उद्यापासून आम्ही दत्त 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 बोलायला तयार आहे. पण त्याचा फायदा काय? तेने तुम्हा सुख होईल
मोठे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, शताब्दी महोत्सव, 4 टाळकरी 3 म्हातारी त्याच्यातले मधून लगविला जातात. रौप्य महोत्सव. अरे बाण ऐश्वर्य, 100 टाळकरी. असं पाहिजे, ऐश्वर्यात कार्यक्रम आहे. म्हणून तर काल भैरवनाथ यांना ऐश्वर्यात ठेवतो. पूर्वीचा काळ राहिला का सांगा तुम्ही आता. वटे खोवायचे आणि चिखलात त्या रस्त्याला जायचं, तिथं काही साधन. अरे प्रत्येकाच्या दारात गाड्या उभ्या आहे. एवढं दिलंय काल भैरवाने, अजूनही देणार आहे. तुमच्यानं सांभाळणं होणार नाही एवढं देणार आहे. बस विठ्ठल विठ्ठल. अरे 2 हाताच्या माणसाची ताकद आहे का 1000 हातानं द्यायला लागल्यावर? बस मजा आहे. आणि एवढंच सोबत येणार आहे. बस एवढंच सोबत. म्हणून कोण्याही गावात गेलो की सांगतो बाबा, सप्ताहासाठी नाही, बाकी गट तट पावणे 12 महिने चालू द्या उद्योग, पण 8 दिवस सगळेच विसरायचं. नाही का मायची लेकर. आता इथलं मांडव्याचं कीर्तन म्हणजे आम्हाला काही कीर्तन वाटत नाही. घरी बसून आईसोबत, बहिणीसोबत, भावासोबत गप्पा मारायच्या, त्यातला हा प्रकार आहे. बस त्याला तुम्ही कीर्तन म्हणावं. बस मजा येते. सगळी परिचयाची मंडळी, खूप परमार्थावर प्रेम करणारी, साधू संतांवर प्रेम करणारी. दादाचे वडील रामायण वाचायचे भावार्थ. आताही ती परंपरा चालू आहे गावामध्ये, बंद नाही, अखंड चालू आहे. पण तिथून संबंध आला त्या रामायणापासून. मग त्या कार्यक्रमाला आलो आम्ही एकदा. धनंजय भाऊचे वडील आले, ते अण्णा अण्णा होते. मोठा कार्यक्रम तेव्हा. नामदेव लहानसा होता, माझ्यासोबत यायचा. आता तोच कीर्तनकार, रामायणकार झाल्यामुळे दिलं सोडून मला. ठीक आहे, आम्हालाही आनंदच आहे. विठ्ठल आता सुख नाही का? सुख आहे, पण त्याला मर्यादा आहे. आणि यानं जे सुख होणार आहे ते अपार, म्हणजे मर्यादा नसलेलं अपार सुख शब्द आहे. मग आता या सुखा अंत नाही पार. आपल्या सुखाला अंत पार आहे हे म्हणायचं असते सुख, बरं का नामदेवराव? सुख म्हणायचं असते. अरे एका इंद्रियाला एक विषय तात्पुरतं सुखी करतो, एकच. रूप असेल ना, फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल तर फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल तर फक्त नाकाला सुख आहे, जिभेला काय देणं घेणं नाही. जिलेबी असेल तर फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल तर त्वचेला सुख आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, 5 विषय 5 इंद्रियाला तात्पुरतं सुखी करतात. अरे सिनेमामध्ये, बरं का, सिनेमामध्ये 2च विषय आहे. एक शब्द आहे, एक रूप आहे. केवढी गर्दी आहे भारतभर, 2च आहे ना. ते संवाद आणि गाणं ऐकायला मिळतं, हा शब्द विषय आहे. पडद्यावरचं चित्र पाहतोय, हा रूप विषय आहे. बाकी नाही ना. हनुमान लंका पेटवतो, एकाही प्रेक्षकाला चटका बसत नाही थिएटरमध्ये, का स्पर्श नाही अग्नीचा. लंका पेटती, पण तुम्हाला चटका बसला कधी? तिथल्या फुलाचे ढीकच्या ढीक पा सुगंध आला कधी? बाकीची विषय नाही. 2 शब्द आणि रूप, एवढ्यासाठी केवढी गर्दी आहे. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे, पण एवढ्या इंद्रियाला एकाच वेळी सुखी करणारा भगवान आहे. एकाच वेळी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घे घे माझे वाचे. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो. म्हणून सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे
एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुखाचे आगर. असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभव आप्ययत सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व सुख. त्यांनी तुम्हाला सुख होईल अपार. हे सुख नाही. अरे या सुखाला मर्यादा आहे बरं का कदम बाबा. झालं का तुमचं? हां मग तुम्हाला अनुभव आहे. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं ओंकारराव म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. एखाद्या दिवशी चुकून एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघांचं 7 जन्माचं वैर. दादा दोघं एका बांधावर गवत कापतात तरी बोलत नाही दिवसभर. इतकं बिघडतं. त्याच्यातही नामदेव हे वाटप होतो. मोठा जातो ते मोठ्याकडे जाते बुढा, धाकट्याकडे बुढी. काय खोल्या आहे काय यांना? बाहेरच्या पडवीत त्याची कॉट याची कॉट. जन्मभर जेवली नाही म्हाताऱ्याच्या आधी जन्मभर. पण आता प्रसंग असा धाकट्या सुनाचा स्वयंपाक झालेला, थोरलीचा व्हायचाच आहे. हिला जायचं आहे कापूस वेचायला मजूर घेऊन. सासूबाई जेवून या बरं. झालं. ताट वाटी तांब्या फुलपात्र आणि त्या आणून ठेवलं ताट. म्हाताऱ्यालाही भूक लागलेली असते. ताटाचा आवाज ऐकला त्या कोपऱ्यातून म्हातारीच्या ताटाकडे पाहतं. एवढ्यावर म्हातारी लक्ष देत नसेल तर खकारतं. हे कीर्तन चांगलं माहिती आहे तुम्हाला. आता त्याच्या सुनेचा स्वयंपाक व्हायचा आहे. हिच्या सुनेचा झाला. त्याच्या आधी जन्मभर जेवली नाही कदंबुवा. पण आता त्याच्याकडे पाठ फिरवून जेवते. खकार नाही तर तोंडानं माग. तुझ्या बापाला नाही भेटत जाता. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो न पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष महादेवराव पत्नी बोलतीन पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात. अख्ख मांडवा ऐकतं. एवढं बिघडत 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 म्हणजे संसारात सुख आहे पण हे उतरत उतरत जाणार आहे. याच्या उलट परमार्थ सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. जय राम नाम घडोघडी वाढो लागे. ते उतरत उतरत जातं आणि हे वाढत वाढत जातं. त्याने तुम्हा सुख होईल अपार. केंद्रजी आजोड आहे म्हणे तुमचं सासूरवाडी. मला माहितीच नाही तुम्ही सासूरवाडी म्हणून. आला जावा ये पाहुणा त्याचा स्वभाव. ते आमचा संबंध सांगतो दादा. अख्खा बंगला आपला आळंदीचा. त्यांनी मी विचारलं नाही. शेवटी काय आकडा असेल ते सांगा. चावी आमच्याकडे द्या. ऑइल पेंट बाहेरच्या गेटचा करून बाहेर निघा. काय राहायला म्हणायचं नाही है ना. आमचा एवढा विश्वास. विठ्ठल विठ्ठल. अरे किती चांगलं सिनेमाचं गाणं निघू द्या नामदेवराव. वर्षात 6 महिन्यात कंटाळतात माणसं. अशिक्षिताची नातवावर रागावते का नाही. गोविंद्या काय
पागल धागा डोक्यात फरक झाला. उठला सुटला झिंग झिंगाट झिंग झिंगाट झिंग झिंगाट. अरे दुसरं म्हणणार कंटाळली कारण लोक 6 महिन्यात वर्षात. पण 750 वर्ष झाले दादा आमचा वारकरी रोज गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून म्हणतो तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. याला म्हणतात तेने तुम्हा सुख होईल अपार. इथे सुखाला अरे नुसतं किती गायक झाले जगाच्या पाठीवर नाव नाही राहिलं त्यांचं. पण 1-2 गायक भारतातले चंद्र सूर्य असे म्हणतात अमर. एक लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. का उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले हे 2. बाकीच्यांनी गाणे म्हटले नामदेवराव. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी गायले ना पण संताच्या मुखातून आलेले गायले. रूपे हे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार फला तुझ पाहता विठ्ठला म्हणून अमर झाले. लक्षात घ्या हे वाढत जाणारं सुख परमार्थात आहे. म्हणून तेने तुम्हा सुख होईल अपार. मग काय करा दत्त दया सागर आठवावा. इथे दया सागर दत्ताला दया सागर म्हटलं कारण काही दयेचे ओढे आहे काही दयेच्या नद्या आहे आणि हा बाबा दयेचा सागर आहे. ओढ्याला पाणी असतं ओंकार भाऊ पण अर्ध्याच तास टिकतं तरी पट्टीच्या पोहणाऱ्याला पलीकडे जाऊ देत नाही हा ओढा. तशी काहीची दया 2 तासापुरती 1 ते 3 समजा ओढ्यासारखी दया. काहीची दया नदीसारखी. नदी चढउतार आहे. पावसाच्या दिवसामध्ये नदीचं पाणी वाढतं पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तसं काहीची दया श्रावण महिन्यात वाढते भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो 11 महिने रजेवर जाता का रे पुन्हा तोंड दाखवा नाही रे या महिन्यात वैतागून सोडता. म्हणून खोटं नाही. तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा खेडेगावात मुलाबाळासह सुरक्षित असते. फिरायला निघली ना कोंबडी 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागन छाती काढून कोंबडी चालती पुढं पाहती मागं पाहती. मेरा भारत महान 1 महिना. श्रावण संपला आणि भाद्रपद लागला की कोंबडी एकटी दिसेल. सुरेश भाऊ कुठं उकिरड्यावर. तिला विचारा कोंबडी काय लेकरं कुठं आहे. चांगले महाराज झाले कळत नाही तुम्हाला. श्रावण संपला ना मग लेकरही संपली. तुम्ही माझा नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. ए नामदेवा हे आमची दया आहे. श्रावणामध्ये वर जाते भाद्रपद उतरते. नदीसारखी दया वड्यासारखी दया पण दत्तप्रभूची सागरासारखी. कारण उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा दुष्काळात जा सुकाळात जा रात्री जा दिवसा जा समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला तसं दत्तप्रभूकडे कधी जा पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून दया सागर दत्त दया सागर आठवावा. दया सागर बरोबर करू आहे. जेऊ घालायचे एवढे लोक मी शुद्धीवर आहे काळजी करू नका. एकदा हा आनंद लुटायचा. हा हात वर करा सगळे. शाबास वा वा. शूटिंग वाले एवढे घ्या हात घ्या, हात घ्या तेवढं फिरवा. यायचे हात दुखायचे आधी आले पाहिजे आपल्या फोटोत. आणि कळू द्या मोठे मोठ्या फुशारक्या मानणाऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना कळू द्या की शहरापेक्षा छोट्या छोट्या गावात केवढे मोठे सप्ते होतात. हे पेपरला तर येऊ द्या. एवढे टाळकरी छोटे साधक विनेकरी बाबा भालदार चोपदार वासुदेव हे परप्रांतातून आलेले सुरेश भाऊ सारखे महात्मे अण्णा चल्लेल्लो अक्का तन्नेल्लो अंदरगी नमस्कारम किंदा कुरचोंडी. ते बा पटलं त्यांना. तिथं केले ना कार्यक्रम आम्ही. टाळ्या उघड वाजवल्या का. बरं जाऊ द्या. हात ए तुम्हाला नाही समजायची भाषा. हात वर करा. एका तालात रखुमाई हात वर आहे. हात वर शाबास. एक ताकद लावा. एक शाबास. टाळ वाजू नका रे. एक हात वर करा. हात वर. हा ते पहा काल भैरव नाचले पाहिजे तिकडे. मग म्हटलं पाहिजे माझे लेकर सुखाचे ठेवायचे आहे. हा
शाबास एक हा. अचूक सोहळा स्वर्गी नाही गे. अचूक सोहळा स्वर्गी नाही गे. अचूक सोहळा स्वर्गी नाही. अचूक सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल, अचूक सोहळा, अचूक सोहळा स्वर्गी नाही. नामदेवराव हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणजे असे मृदंगाचार्य नाही, असे साऊंड सिस्टीम नाही, असे शूटिंगवाले नाही, असे वासुदेव नाही, भालदार चोपदार नाही, असे गायनाचार्य छोटे छोटे साधक टाळकरी, असा कालभैरव परमात्मा हे स्वर्गात नाही. तिथं बाकीचं अमृत प्यायला आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबळी असू दे, पण हा सोहळा स्वर्गात नाही. हा सुख सोहळा म्हणून एकदा झालं 15 मिनिटं दादा. खरंच आता मी काही जादू गेलं घड्याळ पुढं, मी त्याला तर काय करू. आणि अजून कोणी वैतागलं नाही, मला वंसमोरच चालू आहे. आमदाराव बरोबर आहे का नाही? हो म्हणत जा. हा बास विठोबा सोहळा स्वर्गी नाही. चाल आताच घेऊन टाका, पुन्हा कोणी चाल ऐकत नाही, थांबतही नाही. त्याच्यामुळे थोडी समृद्धीनं घ्यायची. हा समृद्धी निघला आता. हॅलो, तुळशीराम महाराज जाधव पुढे म्हणेल, पाठीमागं श्रीहरी महाराज म्हणते. वा वा म्हणा तुळशीरामजी. हा म्हणा. लागोनी या पाया जना विनवित. हे लागोनिया पाया जना विनवीत. 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 लागोनिया पाया
सागर आठवावा 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 दत्तदया सागर आठवावा दत्तदया सागर आठवावा दत्तदया सागर दया सागर आठवावा ओ दत्तदया सागर ओ दत्तदया सागर आठवावा 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 दत्तदया सागर आठवावा दत्तदया सागर आठवावा सागर आठवावा अपार सुख होईल एवढ्यासाठी मुखी बोला दत्त वारंवार. महाराज मग मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त, मुखी बोला. प्रपंचाचं काय? अरे कोण म्हणताय तुम्हाला? कोण्या संतांनी सांगितलं नाही की आजचं कीर्तन संपलं म्हणजे घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. उलट हे सुख करावा संसार ना सांडावे दोन्ही वारे.
अरे सर्वांना हरिपाठ पाठ आहे. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज सुरेशजी, पण ते सुद्धा तिरस्कार करत नाही. असोणी संसारी म्हणतात. असोणी संसार वाईट नाही. मग वाईट काय आहे? त्याच्यात गुंतणं वाईट आहे. गुंतणं म्हणजे एकानं घोडी आणली, घोडीवर खूप प्रेम खूप प्रेम खूप प्रेम. घोडी ए पकवानाची घोडी नाही ओंकारजी, खरोखरची घोडी. खूप प्रेम घोडीवर खूप प्रेम. घोडी पडली आजारी, मालकाचं तोंड उतरलं. जाणारे येणारे, बरं नाही का पाटील? मला बरं आहे. तोंड कसं उतरलं? घोडीला बरं नाही, घोडीला बरं नाही. घोडी चारा पाणी खात नाही कदम, कालपासून घोडीला बरं नाही, घोडीला बरं नाही. घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरलं. ओंकारजी, दुसऱ्या दिवशी घोडी चारा पाणी खायला लागली. मालकाचा चेहरा फ्रेश. जाणारे येणारे, घोडीला बरं आहे वाटतं पाटील. कशावरून? त्या तोंडावरून. हो बरं आहे बरं आहे. सकाळपासून चारा पाणी खाती घोडी. अरे घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरतं. घोडी चारा पाणी खायला लागली, मालकाचा चेहरा फ्रेश होतो. मी असं विचारतो, मालक आजारी पडला, इमानदारीने सांगा, घोडीचे तोंड उतरल का? अरे नुसता आजारी नाही, मेला, प्रेत यात्रा गेली तरी त्याही संध्याकाळी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. अरे मी घोडीला माझं म्हणत, पण घोडी मला माझं म्हणत नाही ना. म्हणून संसार कसा करावा याकरता दृष्टांत पक्षाचा आहे. पक्षी अंगणी उतरती ते का कुलतोनी राहती, तैसे असावे संसारी तववरी पाची नाची दोरी. पक्षी अंगणी उतरती ते का कुलतोनी राहती, तैसे असावे संसारी तववरी पाची पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणिया राहती, तैसे असावे संसारी. गुंतणं म्हणजे मराठीत सांगतो, नका जाऊ महादेवराव, नका जाऊ, नक्का न जाऊ. जवळजवळ कळलं तुम्हाला. नका जाऊ म्हणलेलं येतं कीर्तनात. कुठं झालं तुम्ही कीर्तनला? जाऊ नका, आता येतो 3 वाजता. नका जाऊ म्हणते, येतो म्हणतो तर हे येतं नका जाऊ म्हटलेलं. पण एखाद्याला का काल तुम्ही दिसला नाही, नेहमीचे श्रोते कीर्तनाला निघलो होतो महाराज. मग गाडीला किक मारली, पेट्रोल नव्हतं का? ऐकून घ्या तुम्ही, दम काढत नाही. किक मारल्यावर गाडीचा आवाज जरा, मी बसला होता गाडीवर, बोट बसलेला, आली ना मंडळी, हँडल धरले महाराज पुढून. काय झालं? काय नक्का न जाऊ म्हणले, उतरलो महाराज. ए नामदेवा, याला गुंतन म्हणतात. म्हणजे संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतणं वाईट आहे. म्हणून 3रं चरण, प्रिया पुत्र संसारा गुळकची पामारा, प्रिया पुत्र संसारा गुळकची पामारा. प्रिया पुत्र संसारा गुळकची पामारा, प्रिया पुत्र संसारा गुळकची पामारा.
बघा संसार वाईट नाही, गुंतणं वाईट असल्यामुळे प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, आणि एकदा गुंतला ना मग आसक्ती, आसक्तीपासून वासना, वासनेपासून पुन्हा जन्म. 184 न चुके फेरा, याला म्हणतात अघोरा पावसील. मग आता काय करावं? सांगितलं ते कर. शेवटचं चरण. हे एका जनार्दनी, एका जनार्दनी चिंतितंत पाया, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी चिंतितंत पाया, एका जनार्दनी दत्तरूप काया झाली कदम सरकार, ओंकार सरकार, दोन्ही सरकारला नमस्कार. गायनाचार्य आणि काही काटकसर ठेवली नाही. टाळकरी महाराजांनी नाही, काटकसर कोणीच ठेवली नाही. छोट्या छोट्या साधकापासून आमच्या आवडीचे वासुदेव सुद्धा, तिकडे मोठा सप्ताह असला आमच्या भागात की वासुदेव नेतो मी सगळे. सगळे आलेले आहे घरी. 12 दिवस, एकदा तर 12 दिवस नेले. चांगले 12 जण होते. त्यातले 1-2 गेले आपले, नाही एवढे. माझ्या घरी घेऊन जातो हे. मग पहाटेपासून सुरू होऊन जाते. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहू गावच्या तुकारामाला, पंढरीच्या हर पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. कामापुरतं मजा मजा आली. हा बस. तुम्हा तिघाही भावाला धन्यवाद. येथे एक सीत दिधल्या अन्न, कोटी कुळाचे उद्धरण. इथे उलट आहे. इथे तुम्ही 10 रुपये खर्च केले, सगळ्याचे अनुभव आहे. तो कालभैरव भगवान एका वर्षात 1000 पट वापस करतो. आणि म्हणून सर्वांचं श्रद्धास्थान आहे कालभैरव भगवान. कितीही महत्वाची कामं असली तरी 7 दिवस या भूमीत ज्याचा जन्म झाला तो हजर असतो. योगाला हा अचानक आला. आमच्या ध्यानीमनी नव्हतं. हे कसं झालं मलाही माहीत नाही, पण त्यांच्या मनात होतं यंदा दुपारी का होईना या बोवाला बोलवायचं. नाही काही ठरव आला योग. नामदेव भाऊ मस्त मजा आली. बस आनंद आहे. सगळ्यांचं प्रेम आहे. आम्हाला या इथल्या सगळ्या भजनी मंडळाबद्दल, गायकाबद्दल पांडुरंगासारखा आदर आहे. त्या प्रेमात वाढ होत राहावी प्रभूचरणी प्रार्थना. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. कसं कसं जेवायचं हे जेवू घालणारे सांगतील, त्यानंतर उठायचं. ज्ञानेश्वर माऊली. Wow.
रावणी माळा लावणी सुंदर जय देव जय देव जय शंकराव स्वामी शंकराव आरती ओवाळो आरती ओवाळो हरे होला होला निशा आरती पार्वती सुनाचा विमोती देव श्री शंकरिया ऐसा शंकर जय देव जय शंकराव स्वामी शंकराव आरती ओवाळो आरती ओवाळो देवी त्यांचे सागर मंत्र केलं त्या माझी अवचिता ते तुवा सुमनी नाशना कंठ नाम बसिला जय देव जय शंकराव आरती ओवाळो आरती ओवाळो व्याग्रम हरिवरा सर्ववंतारी पंचानन शेकोटी देवी वाचे उच्चार रघुकुल कला मदासा जय देव जय शंकराव स्वामी शंकराव आरती ओवाळो पार्वती ओवाळो आरती नारायण जन्मे तुझा संत सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ छंद भाग स्नान तुका मागे चिदान मागणीच प्रद्याय देशील जरी बाई पांडुरंगा तुका म्हणे आता उदारत होई माझे बाई संताची या संता सदाची वाट पाहू दाटीशी घेऊन जावी तुझी झाली झाले शिवा तुम्हाला दाटीशी घेऊन जावी आता म्हणे चित्त करुणी राहिलो तुकाराम तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी